जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए कायराना आतंकी हमले में मारे गए मासूम भारतीय नागरिकों को श्रद्धांजलि देने के लिए कोपरगाम वासियों ने एक शांतिपूर्ण मौन कैंडल मार्च निकाला। यह मार्च डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक से शुरू होकर छत्रपति शिवाजी महाराज स्मारक तक गया। हाथों में मोमबत्तियां लिए और वंदे मातरम व भारत माता की जय के नारों के साथ नागरिकों ने अपनी भावनाएं प्रकट कीं। इस आयोजन में कोपरगांव की कई सामाजिक संस्थाएं, युवा वर्ग, वरिष्ठ नागरिक और विभिन्न राजनैतिक कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए। या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोपरगावातील सर्व पक्षीय सर्व धर्मीय लोकांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत एक कॅन्डल मार्च करण्यात आला आणि आपल्या भावना आपले दुःख या निमित्ताने व्यक्त करण्यात आले। सगळ्या भारतीयांच्या मनात रोष आहे, राग आहे। पाकिस्तान जरी या घटनेपासून स्वतःला अलिप्त करण्याचा प्रयत्न करीत असला तरी ISI ही त्यांची गुप्तचर संघटना अतिरेक्यांना पोसत असते, हे जगजाहीर आहे। आणि म्हणूनच आम्ही सर्व भारतीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कठोर निर्णय घ्यावा। भारत देशासाठी एक स्वर्ग म्हणून असलेला काश्मीरमध्ये, काश्मीरच्या पहलगाममध्ये काल जो भ्याड हल्ला झाला, अतिरेकी हल्ला झाला, त्याचा सर्वप्रथम मी कोपरगाव शहर मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो। तसेच अशा हल्ल्याच्या आज वेळ आली, माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी मी विनंती करतो, आव्हान करतो की आता बिर्याणी खाणे वगैरे बंद करा। आता भारताकडून हा पाकिस्तानवर हल्ला झाला पाहिजे आणि आता हे गाव दोन तुकडे करण्याची वेळ आलेली आहे। आणि